या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने भरवण्यात आलेल्या बाजाराची प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्या वतीने पाहणी करण्यात आली व आयोजकांना परिसरात गर्दी होऊ न देण्याच्या सूचना करण्यात आल्या। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने एकाच ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता सिन्नरच्या भाजी बाजाराचे विभाजन 3 ठिकाणी करून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली असून शहराच्या मध्यवर्ती भागातील होणारी गर्दी आडवा फाटा भागात तर पश्चिम पट्ट्यातील गर्दी संजीवनी नगर भागात विभाजन करून पूर्वेकडील नागरिकांची सोय सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या शेतकरी मॉलमध्ये विभाजन करण्यात आले। येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांनी भेट देत येथील भाजी बाजाराची पाहणी केली। या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या सहकार्यांनी केलेल्या नियोजनाचे यावेळी कौतुक करण्यात आले व अशीच दक्षता प्रत्येकाने घेतली तर या कोरोना सारख्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास नक्कीच सिन्नरकर यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। खरं तर गेल्या महिनाभरापासून जो काही या कोरोना संसर्गजन्य रोगाने जो दहशत पसरवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब, सिन्नर तहसीलदार कोताडे साहेब, नगरपालिकेचे सीओ, पोलीस प्रशासन यांनी वारंवार सांगून अनेक वेळेस लोकांना विनंती केली, प्रशासनाने विनंती केली, स्थानिक नेत्यांनी विनंती केली लोकांना, परंतु लोक कंट्रोलमध्ये येत नाही। खरं तर आपण इटलीसारख्या आणि चायनासारख्या ठिकाणी, चीनसारख्या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि सुदैवाने आपलं प्रशासन हे पहिल्या दिवसापासून जागं असल्यामुळं ह्या खबरदारीच्या सर्व गोष्टी आपण पाळलेल्या आहे। अशा पार्श्वभूमीवर मी शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने आज त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी भाजी मंडई सुरू करत आहोत। खरं तर 2-3 दिवस आडवा फाटा आणि संजीवनी शाळेकडं भाजीपाला भरवायला नगरपालिका प्रशासनाने आणि तहसीलदाराने आदेश दिले होते, परंतु गर्दी आटोक्यात येत नाही आणि ह्या ठिकाणी आम्ही आजपासून या ठिकाणी भाजी मंडई सुरू केली आहे। खरं तर या ठिकाणी येणारा माणूस याला सॅनिटायझर हातावरती देऊनच त्याला मध्ये पाठवणार आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी इथे जे बसलेले आहे या प्रत्येकाला मास्क हे कंपल्सरी आम्ही दिलेलं आहे आणि कंपल्सन केलेलं आहे ते। त्यामुळं इथं गिरायकाची काळजी घेतली जाईल, व्यापाऱ्याची काळजी घेतली जाईल, शेतकऱ्याची काळजी घेता येईल आणि जेणेकरून लोकांना अडचण निर्माण होणार नाही। जीवनावश्यक वस्तू सरकारने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपणही इथं खबरदारी घेणार आहोत। ह्या बारीक बारीक गोष्टींचं इथं लक्ष देऊन आणि तंतोतंत पालन करून शहरातील लोकांची दुरावस्था होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही मार्केट सुरू केलेलं आहे। मी पुन्हा सिन्नर तालुक्यातील जनतेला आवाहन करेल की शासनाने जे दिलेले आदेश आहे हे आपण तंतोतंत पाळा। परिस्थिती अतिशय गंभीर आहे। उद्या जर आपण 3ऱ्या स्टेजमध्ये जर गेलो आणि महाभयंकर परिस्थिती जर निर्माण झाली तर कदाचित आपल्याला महिना 2-2 महिने बाहेर निघणं मुश्किल होणार आहे। त्यामुळं आजच जर आपण ती काळजी जर घेतली तर पुढचा जो होणारा मोठा अनर्थ आहे हा नक्कीच आपण टाळू शकू असं मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। अतिशय चांगल्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीत भरलेल्या बाजाराचे नियोजन माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, सचिन देशमुख, पंकजदादा जाधव, हर्षद देशमुख यांनी अतिशय नियोजन पद्धतीने केलेले आपल्याला पाहायला भेटत आहे। SN न्यूजसाठी कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाड, प्रशांत सोनवणेसह प्रवीण जाधव, SN न्यूज।